जय श्री माताजी. जय श्री माताजी. सर्वप्रथम तर ताई आपलं नाव, आपण कुठून आलात आणि सहयोगात कशा आलात मला सांगाल का? हो, माझं नाव रजनी राजेश डहाके आहे. मी अमरावतीवरून आली आहे, महाराष्ट्र. आणि सहयोग म्हणजे हा मला काहीच माहिती नव्हता. जेव्हा माझ्या मुली मलखांबला जायच्या, त्यांचे ते सर होते तिथे, दलाल सर म्हणून. तिथे शिबिर होतं जोशी हॉलला. ह्या मुली शिबिरामध्ये जायच्या खेळायसाठी आणि तिथे खाऊ मिळायचा आणि या खेळायच्या. यांना ते खाऊ मिळायचा, त्याचा खूप आनंद व्हायचा की बा आपल्याला खायला मिळते, म्हणून त्या मलखांबला जायच्या. मग तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांना असं वाटलं की हे खूप छान आहे, लोक ध्यान वगैरे करतात, हे काय आहे आपणही करून पाहावं. म्हणून त्या त्यात रुजल्या आणि हळूहळू त्यांनी सुद्धा ध्यानाला सुरुवात केली. हां, मुलींनी. माझी मोठी मुलगी तेव्हा 8व्या वर्गात होती, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते 8वीचे, आणि त्यात मग त्या करायला लागल्या. पण 6 महिने त्या म्हणजे सुरुवातीचा जो पेपर संपल्यानंतरचा जो आठवडा आहे तो त्यांचा शिबिरमध्ये गेला. त्यांना त्यात मग थोडं बरं वाटायला लागलं. मग त्या दोघी बहिणींनी ठरवलं की आपण हे करायचं बा. मग त्यांनी मला काही सांगितलं, फक्त ते एवढं सांगायच्या की तिथे लेडीज येतात, मुलं येतात, छान छान गोष्टी शिकतात, आम्हाला शिकवतात फ्रीमध्ये, आणि खाऊ वाटला जातो, खाऊ पण छान देतात ते. मग त्यांना असं वाटलं की हे काय आहे बा. मग त्या दोघी बहिणी रोज जायच्या, करायच्या. असं करता करता त्यांचा थोडा सहयोग वाढला. आणि मग 9वीत माझी मोठी मुलगी 9वीत गेली, मग तिचा परत जास्त वाढायला लागला. आणि त्यांचे जे मलखांबचे सर होते, दलाल सर, त्यांच्यासोबत त्या म्हणजे मग यावर विचार विनिमय करायच्या, काय आहे काय नाही. त्या सरांनी त्यांना सांगितलं की सहयोग म्हणजे हे आहे ते आहे. मग त्या करायला लागल्या. तर मग त्यांनी घरी छोटासा फोटो आणला श्री माताजींचा. आणि मग फोटो आणला तर त्यांनी फोटोला मग ते पूजा वगैरे करायच्या. मग तिचे बाबा मला म्हणायचे की हे काय आहे, आपण विठ्ठलाचे वारकरी आहोत, आपल्याकडे हे चालत नाही, आणि क्रॉस होतो देवाला. ते मला म्हणायचे, पोरींना नव्हते बोलत. मग मी म्हणायचे की करते तर करू द्या, चांगलंच आहे, काही वाईट थोडी आहे, देवाचंच करते ना. पण त्यांचं प्रमाण वाढलं. मग माझी मोठी मुलगी सकाळी 5ला 5:30ला ध्यानाला उठायची आणि तिच्या अभ्यासाच्या पुस्तकामध्ये ती श्री माताजींचं पुस्तक घेऊन पहिली ती वाचन करायची. मग काही दिवसानंतर माझ्या ते लक्षात आलं. तर मी तिला म्हणायचे की का गं तू दिवसाही ध्यान करते, रात्री तेच करते आणि सकाळी उठून पण हेच करते. मग मी तिचे ना 1-2दा हातातले पुस्तक घेतले आणि ठेवून दिले. मी म्हणायचे की बस झाला, आता तू अभ्यास कर. ती म्हणे की आई मला थोडं वाचू दे, मला बरं वाटेल. मला त्यातलं काहीच कळत नव्हतं. आणि मला त्यावेळेस असं वाटायचं की ह्या मुली एवढं करते तर बा ह्या दुसऱ्या मार्गी तर जाणार नाही ना, काही संतीन वगैरे बनणार नाही, कोणत्या आश्रमात जाणार नाही. कारण मी असं ते आमच्या तिकडले एक दोघे आसाराम बापूचं वगैरे करायच्या, तर त्यांच्या तोंडून ऐकलं होतं की बा आम्ही आसाराम बापूच्या मार्गात जाऊन तिथेच राहणार आहे, आम्हाला लग्न करायचं नाही. माझ्या डोक्यात ती कल्पना होती. त्याच्यामुळे मला यातलं काही माहिती नसल्यामुळे मी तिला म्हणायची की अगं नको करू, आपल्याकडे आहे ना देव, तुला करायचं आहे तू 10-15 मिनिट कर. पण मला तेव्हा कळत नव्हतं, ती नवीन होती आणि तिला वेगवेगळे चमत्कार यायचे. ती सहयोगी मुलींसोबत नंतर कार्याला जाऊ लागली. ट्युशन झाली की ती कार्याला जायची, काही झालं की आखाड्यातून कार्याला जायचे. असं करता करता त्यांचं वाढतं प्रमाण झालं. आणि तिला काय झालं, 10वीत असताना 10वीचा फक्त तिचा मराठीचा पहिला पेपर झाला माझ्या मुलीचा. आणि मराठीच्या पेपरवरून आली आणि इतक्या काजण्या झाल्या अंगावर की त्या काजण्या एका रात्रीतून मोजताही येत नव्हत्या. मग मला असं वाटलं की बापरे हे काय झालं. मी तिला शॉलमध्ये गुंडाळून, तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती, शॉलमध्ये गुंडाळून तिला मी सेंटरवर ऑटोत पोचवायची. असं करता करता तिचं प्रमाण वाढलं. ती बसायची तर तिच्या काजण्या फुटायच्या. अभ्यास करायची बिलकुल तिची ताकद नव्हती. तरी ती श्री माताजींचं मग तिचं प्रमाण वाढलं की श्री माताजी मला हे काय झालं. पण मला तेव्हा कळलं की ही जे करून राहिली देवाचं खूप छान आहे. नंतर जेव्हा तिचा निकाल लागला तर तिचे ट्युशनचे सर वगैरे म्हणायचे की तुमची मुलगी आता काही व्यवस्थित मार्कांनी पास होऊ शकणार नाही. पण जेव्हा तिचा निकाल लागला तिला 88.88% मिळाले. आणि तेव्हापासून मला असं वाटलं की नाही, काहीतरी आहे बा. आणि त्याच्यामुळे मग माझंही प्रमाण वाढलं आणि मी त्याच्यामुळे सहयोगात आली. आणि मी आल्यानंतर तिचे बाबा काही दिवसांनी परत ते मला म्हणायचे की तू कुठे जाते बा. मी म्हणायचे की मी सेंटरला जाते. हो म्हणे, आता मुलगी तर लागली मागे, आता तू पण लाग. मग यांच्या युनिव्हर्सिटीच्या मॅचेस होत्या, ह्या गेल्या पंजाबला, दोघी बहिणी मॅचेसला गेल्या. तर मी पहिल्या रविवारी गेली तर हे म्हणे कुठे चालले. मी त्यांना सांगितलं की मला जायचं आहे बा सेंटरला. म्हणे नाही मी तुला सोडून देतो. म्हटलं नाही मी तुम्हाला नेत नाही. म्हणे का नाही नेत. म्हटलं तुम्ही कोणाला काही बोलून द्याल.
आणि मला ते चांगलं वाटणार नाही. मुलींचे सगळे ओळखीचे लोक आहे, हिचे बाबा कसे आहे बा. मग हिची एक मैत्रीण होती तिथे, ती म्हणते काका तुम्ही आले तर बसून तर पहा. तर यांनी असं हाताने सांगितलं, तिला खुणावलं की नाही मला नाही करायचं रागात. मग त्यांच्याकडल्या त्या काकू होत्या, त्याची आई, ते म्हणते दादा आले आहे तर बसून तर पहा, नाही पटलं तर नका करू. ठीक आहे म्हणते. मग ते आले. मग पुढच्या रविवारी मी परत जायला निघाली. परत मला त्यांनी टोकलं की कुठे चालली. मी म्हटलं मी तिथेच चालली जिथे मागच्या रविवारी गेली. म्हणे थांब मी सोडवतो. मी म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांना नेलं. त्यांना मला माहिती नाही काय वाटलं काय नाही, पण त्या रविवारपासून श्री माताजी त्यांना असं बसवलं की आज आमच्या घरात सगळ्यात जास्त सहयोग ते करते. हो, अशा प्रकारे आमच्या सहयोगाची सुरुवात झाली. नाही आमच्या घरात अगोदर कसं होतं आणि नंतर आता कसं नाही. आहे? अगोदर त्यांना कसं ते खूप चिडचिडा स्वभाव होता त्यांचा आणि कोणत्याही गोष्टीत जास्तीत जास्त असे चिडायचे, हे करायचे आणि थोडे जुन्या विचारायचे ते कुठे कुठे की बा आपल्याला विठ्ठलाचंच करायचं आहे, बाकी देव आपल्याकडे पाहिजे नाही, अशा विचारायचे होते. पण जेव्हापासून आम्ही सहयोगात आलो ना तेव्हापासून, आणि त्यांचा तेव्हा पाणठेला होता. सहयोगात जेव्हा पाय टाकला त्यांनी पाणठेला आपोआप बंद केला. त्यांना पाणठेल्यामुळे तंबाखू खायची सवय लागली होती. त्यांचा तंबाखू सुद्धा आपोआप सुटला आणि ते इतके रुजले की खूपच. आज आमचं सगळं श्री माताजींच्या कृपेने सगळं छान चाललेलं आहे. शेतीवाडीत उत्पन्न छान होऊन राहिलं, धंद्यापाण्यात फायदा खूप होऊन राहिला आणि घरात सुख शांती ज्या गोष्टी पाहिजे व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी आहेत. चिडचिडेपणा पूर्णपणे पूर्ण गेला. आज आमच्या घरात सगळ्यात चांगला सहयोगी माणूस म्हणाल तर माझे मिस्टर आहे. आता ते आम्हाला सकाळी 5:30ला उठवतात की उठा, ध्यान करा, प्रचार प्रसाराला जायचं आहे, सेंटरवर जायचं आहे, काही कार्यक्रम असला, कुठे काही हवं नसलं तर चला. आमच्या घराची जी सुरुवात आहे सहयोगाची आज त्यांच्यापासून होते. तुम्ही शेतीमधला अनुभव म्हणत होता तर सांगा बरं. शेताचं असं झालं ताई की आम्हाला दिल्लीला जायचं होतं आणि दिल्लीला जाताना मुलगा आजारी पडला आणि मी म्हटलं की मला रिझर्वेशन कॅन्सल करून द्या, मला यायचं नाही. पण मिस्टर म्हणे की नाही आपल्याला जायचंच आहे दोघांनी. मुलगी पण म्हणे की आई तुला जायचंच आहे. अगं म्हटलं याला कोण सांभाळेन, याला रोज सलाईन द्यावं लागते. तर ते सगळं मी पाहते म्हणे, तू श्री माताजींच्या कार्याला चालली आणि तू गेला की बघ तो बरा होतो. मग उद्याची आमची ट्रेन होती, तर मग मी उद्या दुपारीच सकाळी त्याला सुट्टी घेतली आणि घरी आणलं आणि आम्ही दिल्लीला निघालो. तर आमची तिवशाला शेती आहे, तर त्या शेतात सोयाबीन पेरलेलं होतं. तर सोयाबीन सोंगायसाठी मजूर मिळत नव्हता, म्हणून मजूर तिथनं 30 किलोमीटरवर गाव आहे नेरपिंगाई म्हणून, तिथला मजूर सांगितला फोनवर सगळं आणि मजुरांचा ताळमेळ लावला. मग मी दिल्लीला गेल्यानंतर तिवशाच्या शेतात गेले, त्यांनी सोयाबीन सोंगलं आणि गंजी पूर्ण उघडी ठेवली. ती गंजी झाकली नाही आणि 2 दिवसानंतर पावसाचं वातावरण तयार झालं. तर ज्या लोकांनी माझं सोयाबीन सोंगलं त्यातला मुलगा हैदराबादला गाडी घेऊन गेला होता संत्र्याचा माल भरायला. हैदराबादवरून मला फोन आला दिल्लीला का बाई तुमची गंजी उघडी आहे आणि पाऊस खूप चालू आहे गावात. म्हटलं आता मी श्री माताजींच्या कार्याला आले, मी त्यातून डोकं काढला, जे व्हायचं ते होईल. तर तिवशाला जो आमचं शेती सांभाळतो तो रात्री 10 वाजता गेला. गावात खूप पाऊस झाला. त्यांनी शेजारचा मुलगा घेतला, झाकायसाठी तडवं घेतला, बॅटरी घेतली आणि घेऊन गेला. तो इतका पाऊस, विजा आणि शेतात गेला की बाईची गंजी जर ओली होत असेल तर आपण काय करायचं म्हणून झाकून देऊ. मग तो शेतात गेलाय, तर इतका पाऊस आणि शेतात पाहता थेंबही नाही पावसाचा. हो, आणि गंजी कोरडी खडंग. तर त्यांनी ते शेतावरची गंजी झाकली, तडवं टाकला आणि ते दोऱ्या वगैरे बांधून केला आणि धुऱ्यावर आला शेताच्या बाहेर. इतका पाऊस चालू झाला म्हणे की बस रे बस. मी म्हटलं म्हणे की हा काय चमत्कार आहे बा, बाईच्या शेतातच पाऊस नाही, आजूबाजूने पाऊस पडून राहिला, असं कसं झालं. मग मला त्यांनी फोन नाही केला. मी जेव्हा दिल्लीवरून आली, मशीनमधून गंजी काढायची होती आणि शेतात गेलो आम्ही. मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाई तुमच्या शेतात असा चमत्कार झाला म्हणे की आजूबाजूने सगळीकडे पाऊस आणि तुमच्या शेतात पाण्याचा थेंबही नाही. हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. आणि खरंच म्हणजे हे खरं आहे आणि बरेच म्हणजे सहयोगी असा अनुभव सांगतात. आज सुद्धा तुम्ही म्हणजे 2-3 दिवस झाले श्रीरामपूरमध्ये सहकुटुंब सहपरिवार तुम्ही प्रचारासाठी आलात. सगळेजण प्रचारासाठी बाहेर पडतात आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळेच प्रचार करतायत. हे खूपच चांगलं मिरॅकलच म्हणावं लागेल. तर तुम्हाला काय अजून काही सांगायचं का सहयोगाबद्दल? आहे तर खूप काही, वेळ पुरणार नाही आपला, इतकं खूप काही आहे. आणि शेताचं झालं तर असं आहे की जेव्हा आम्ही शेतात पेरणी वगैरे करतो ना,
तेव्हा मी थोडंसं बियाणं घेते त्यातलं आणि श्रीमाताजींजवळ व्हायब्रेट करते आणि मग ती बाकीच्या बियाण्यामध्ये मिसळून देते. आणि ज्या औषधी मिळतात बियाण्याला लावायच्या ते औषधी सुद्धा मी जे पाणी राहते घरचं व्हायब्रेट करून त्या औषधीमध्ये थोडं मिसळते आणि ते पूर्ण बियाण्याला लावते आणि त्याच्यानंतर पेरणी करते. आणि जेव्हा फवारणी राहते शेतात ते एक छोटी बॉटल भरून पाणी श्रीमाताजींजवळ ठेवून ते पाणी त्या फवारणीच्या औषधात टाकते आणि अशा प्रकारे शेती करते. पण जेव्हापासून मी सहयोगात आली आणि शेती करायला लागली ना तेव्हापासून आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या पिकापेक्षा माझ्या शेतामध्ये खूप मला फायदा होतो. आणि आजूबाजूचे लोकही म्हणतात की ही बाई आहे बाहेर गावावरून, म्हणजे मला जाणं येणं 90 किलोमीटर करावं लागते शेतातून, तर ही बाई असून बा हिला वेळेवर मजुरी मिळते, शेतातले आमच्यापेक्षा चांगले कामही करतात आणि पीकही जास्त काढते. आणि एवढी ती बाहेर प्रचारासाठी फिरते तरी पण हा. तिचे कशी काय काम होतात कसे असं? काय हां. आणि शेतात जो मजूर येतो ना बाया वगैरे निंदायला राहते कोणी येतो, मग मी त्यांना तेव्हा सांगते की बा सहयोग काय आहे, कसं करायचं, त्यांच्या सोबत फिरून, तर त्यांनाही तो आनंद वाटतो एक. आणि अशा प्रकारे शेती करते मी. पण फायदा मला दरवर्षी होतो. लोकांना घाटे लागतात पण मला एकही वर्ष असं नाही की सहयोगात आल्यापासून की मला काही नुकसान झालं किंवा घाटा लागला. असं मी अनुभव घेतले श्रीमाताजींचे. आणि हेच अनुभव मी दुसऱ्यांनाही सांगून त्यांनाही म्हणते की बाबा मी तर फायदा केलाच केला पण तुम्हीही करा. अशा प्रकारे आपला सहयोगाचा प्रचार प्रसारही चालू ठेवते आणि शेतीही पण होते. सहयोगाचे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक तर फायदे आहेतच, हो. पण कृषीमध्ये पण खूप सारे फायदे आहेत. हो. मी अगदी थोडक्यातच खूप चांगली माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला म्हणजे आज छान वेळ दिला तर त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. जय श्री माताजी. जय श्री माताजी.